आपण रोज घरातली बटणं दाबतो, दिवे लागतात, पंखे फिरतात, सगळं किती सहज वाटतं नाही का? पण या सगळ्यामागे जी वीज वाहते ती अदृश्य शक्ती मोजली कशी जाते? माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या सहयोगाने तयार केलेल्या या विशेष भागात आपण विजेच्या मापनामागील हेच रहस्य उलगडणार आहोत. चला, तर मग थेट मूळ प्रश्नाकडेच येऊया. ज्या विजेवर आपलं अख्खंच जग चालतं, तिला नक्की मोजतात तरी कसं? आजच्या भागात आपण काय काय बघणार आहोत. सर्वात आधी पॉवर आणि एनर्जी यातला फरक समजून घेऊ. मग बघूया थ्री फेज वॅटमीटर, त्याचे वेगवेगळे कनेक्शन्स, आणि त्यानंतर आधुनिक डिजिटल वॅटमीटर. आणि शेवटी आपल्या घरातल्या एनर्जी मीटरच्या आत डोकावून पाहूया. चला तर सुरुवात करूया. विजेचं मापन समजून घेण्यासाठी सगळ्यात आधी दोन महत्त्वाचे शब्द समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे शब्द आपण नेहमी ऐकतो, पण अनेकदा आपला गोंधळ उडतो. ते शब्द आहेत पॉवर आणि एनर्जी. यातला फरक ना खूप सोपा आहे. पॉवर म्हणजे आत्ता याच क्षणी किती वीज वापरली जात आहे हे सांगणारा आकडा, आणि एनर्जी म्हणजे एका ठराविक वेळेत एकूण किती वीज वापरली गेली याचा हिशोब. म्हणजे गाडीचा स्पीडोमीटर जसा आत्ताचा वेग दाखवतो ती झाली पॉवर, आणि गाडीने एकूण किती अंतर कापलं ती झाली एनर्जी. बरं, पॉवर म्हणजे काय ते तर कळलं, पण ती मोजायची कशी? विशेषतः घरातल्या छोट्या उपकरणांसाठी नाही, तर मोठमोठ्या इंडस्ट्रीज आणि कॉम्प्लेक्स सिस्टम्ससाठी. तिथे वापरला जातो थ्री फेज वॅटमीटर. हे जे चित्र आहे ना, हे आहे टू एलिमेंट थ्री फेज वॅटमीटरचं. याचं सगळं काम इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच्या म्हणजे विद्युत चुंबकत्वाचा तत्वावर चालतं. चला बघूया, विजेच्या चुंबकीय शक्तीचा वापर करून हे मीटर पॉवर मोजण्याची जादू करतं तरी कसं. इथे एक प्रकारची जुगलबंदी चालते असं समजा. एकीकडे आहेत प्रेशर कॉइल्स ज्या व्होल्टेजवर नजर ठेवतात. दुसरीकडे आहेत करंट कॉइल्स ज्या प्रवाहावर म्हणजे करंटवर लक्ष ठेवतात. या दोन्हींनी तयार केलेल्या चुंबकीय क्षेत्रामुळे मधली ॲल्युमिनियमची डिस्क फिरायला लागते, आणि तिचा वेग अचूक राहावा यासाठी एक ब्रेक मॅग्नेट तिला अगदी योग्य गतीने फिरण्यास मदत करतो. आता हे मीटर लावायचं तर ठरलं, पण कसं जोडायचं? कारण प्रत्येक मशीनची प्रत्येक लोडची गरज वेगळी असते. त्यामुळे वॅटमीटर जोडण्याची पद्धतही बदलते. बघूया कशी. इथे बघा, लोडच्या प्रकारानुसार कनेक्शन कसं बदलतं ते. सोप्या भाषेत सांगायचं तर बॅलन्स्ड लोड म्हणजे जिथे सगळ्या फेजमध्ये जवळपास समान वीज वापरली जाते, आणि अनबॅलन्स्ड म्हणजे असमान वापर. त्यामुळे गरजेनुसार योग्य मीटरची निवड करावी लागते. आता या दोन चित्रांकडे नीट बघा. एक मोठा फरक लगेच लक्षात येईल. उजवीकडच्या चित्रात म्हणजे 4 वायर सिस्टममध्ये एक जास्तीची न्यूट्रल वायर दिसतीये. ही वायर अनबॅलन्स्ड लोडमध्ये सिस्टमला अधिक स्थिरता आणि सुरक्षा देण्यासाठी खूप महत्त्वाची असते. आतापर्यंत आपण फिरणाऱ्या डिस्क आणि काट्यांच्या दुनियेत होतो, पण आता जग डिजिटल झालंय, आणि विजेचं मापनही. चला, आता या जुन्या मीटरमधनं थेट आधुनिक डिजिटल वॅटमीटरच्या जगात उडी मारूया. या डायग्रामकडे बघा. कुठेही फिरणारी डिस्क किंवा जुन्या मीटरसारखे हलणारे भाग दिसतायत का? नाही, कारण हे आहे डिजिटल वॅटमीटर. याचं सगळं काम आत बसलेली इलेक्ट्रॉनिक सर्किट्स करतात. याची कार्यपद्धती अक्षरशः विजेच्या वेगाने चालते. आधी सेन्सर्स व्होल्टेज आणि करंट मोजतात. मग एक छोटासा मायक्रो कंट्रोलर, जो या मीटरचा मेंदूच आहे, तो सेकंदाला हजारो वेळा या दोघांचा गुणाकार करतो आणि अचूक पॉवर शोधून काढतो. आणि क्षणात आपल्याला स्क्रीनवर एकदम परफेक्ट आकडा दिसतो. पण एक मिनिट थांबा. आपण आत्ता किती वीज वापरतोय ह्याचं बिल तर आपल्याला येत नाही. बिल येतं ते महिनाभरात एकूण किती वीज वापरली त्याचं. मग ही एकूण ऊर्जा म्हणजेच एनर्जी मोजायची कशी? आणि इथे येतो आपल्या घराचा खरा हिशोब ठेवणारा आपला एनर्जी मीटर. हा मीटर म्हणजे एका हुशार अकाउंटंटसारखा आहे, जो प्रत्येक क्षणी वापरल्या जाणाऱ्या पॉवरची नोंद ठेवतो आणि महिन्याच्या शेवटी त्या सगळ्याची बेरीज करून आपल्याला सांगतो की एकूण किती एनर्जी वापरली गेली. चला, आता आपल्यापैकी अनेकांच्या घराबाहेर दिसणाऱ्या त्या जुन्या काळ्या डबीच्या आत काय दडलंय ते पाहूया. आता आपण उघडणार आहोत ॲनालॉग एनर्जी मीटरचं रहस्य. हे बघा, पुन्हा तीच जादू. अगदी वॅटमीटरप्रमाणेच इथेही व्होल्टेजसाठी एक कॉईल आणि करंटसाठी दुसरी कॉईल आहे, आणि त्यांच्या एकत्र चुंबकीय शक्तीनेच ही मधली धातूची डिस्क फिरायला लागते. आणि या चित्रात दिसतंय की ती फिरणारी डिस्क एकटी नाहीये.
तिला सोबत आहे तिचा वेग नियंत्रित करणारा ब्रेक मॅग्नेट आणि सगळ्यात महत्वाचं एक गिअर सिस्टम. डिस्क जेवढ्यांदा फिरेल तेवढे हे गिअर्स फिरतील आणि आपल्या मीटरवरचे आकडे पुढे सरकतील. यामागचं गणित खूपच साधं आहे. डिस्क जेवढ्या वेगाने फिरेल समजावं की तेवढी जास्त पॉवर त्या क्षणी वापरली जात आहे. आणि एका ठराविक वेळेत डिस्कने पूर्ण केलेल्या एकूण फेऱ्या म्हणजे वापरलेली एकूण एनर्जी. सोपं आहे की नाही? आता एक गंमत बघा. डिस्कवर एक छोटंसं भोक दिसतंय का? ही एक खूप हुशार युक्ती आहे. याला अँटी क्रीप मेकॅनिझम म्हणतात. म्हणजे घरात सगळी उपकरणं बंद असताना म्हणजे काहीही लोड नसताना ही डिस्क चुकूनही हळूहळू फिरू नये आणि आपलं बिल वाढू नये यासाठी ही सोय केलेली असते. तर ही होती विजेच्या मापनाची गोष्ट. फिरणाऱ्या डिस्कपासून ते डिजिटल चिपपर्यंतचा तिचा प्रवास. पण आता स्मार्ट मीटर आणि स्मार्ट ग्रिडचं युग येतं आहे. जरा विचार करा, विद्युत चुंबकत्वाचं हे मूलभूत तत्व भविष्यात ह्या नव्या युगात आणखी कसं बदलेल आणि विकसित होईल.